मग ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी ना माझ्या कोकणातलं घर दाखवणार आहे, त्यासोबत गाव दाखवणार आहे. त्या पलीकडे तुम्हाला ना मी माझं कोकणातलं ना आमचा जो वाडा आहे ना, बैलांचा वाडा, तो दाखवतो. त्यासोबत ना थोड्या अंतरावर ना आपली कोकण रेल्वे पण आहे. तुम्हाला मी पाठची ना वासरं दाखवतो. वासरं नानांनी पण ना गवत आणलं आहे त्यांना घालण्यासाठी. सो आपण ना वासरांना ना गवत घालूया. 5 ते 10 मिनटं आपल्या घरापासून वॉकिंग करत आपण बसलो आपल्या कोकण रेल्वेला. घरातून ना कोकण रेल्वे दिसते आणि कोकण रेल्वेमध्ये घर पण दिसतं. हे आली ट्रेन आली हॉर्न वाजतोय ट्रेन आली. चल लवकर लवकर लवकर. 22119 तेजस एक्सप्रेस. सुप्रभात मंडळीनो, कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमधून. तर मी आलो आहे पुन्हा एकदा माझ्या कोकणातल्या गावी, घरी. कुठे? गाव गडमठ, वाडी अमकारवाडी, तालुका वैभववाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग. येतो आवाज कोंबड्यांचा आरवण्याचा. मग ह्या ब्लॉगमध्ये मला मी ना माझ्या कोकणातलं घर दाखवणार आहे, त्यासोबत गाव दाखवणार आहे. गावातली वाडी दाखवतो तुम्हाला. त्या पलीकडे तुम्हाला ना मी माझं कोकणातलं ना आमचा जो वाडा आहे ना, बैलांचा वाडा, तो दाखवतो. आताच नानांनी ना त्यांना खायला गवत घातलं आहे. हा दिसतोय हा बैल कोणता माहिती आहे? याचं नाव राजा आहे. जात किल्लार जात आहे, म्हणजे एकदम मारकुडा बैल आहे. ते तुम्ही ना आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. मला पुन्हा एकदा मी दाखवीनच. त्यासोबत ना थोड्या अंतरावर ना आपली कोकण रेल्वे पण आहे. तर तुम्हाला संध्याकाळी ना मी जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेसचा पाहायला मिळेल ते दाखवीन. त्यासोबत तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये ना मी गावातलं मंदिर दाखवीन, वीर दाखवीन आणि बरंच काही. तर आपण सुरुवात करूया माझ्या कोकणातल्या घरातून. तर चला या, तुम्हाला कोकणातलं घर दाखवतो. आपण ना 2 वर्षापूर्वी पण ना कोकणातल्या घराची व्हिडिओ बनवलेली आणि त्या व्हिडिओला पण खूप चांगला प्रतिसाद मिळालेला. आणि हा असा खळ आहे. काकीने ना सारवलं आहे, कारण की आज महाशिवरात्र आहे ना. महाशिवरात्र कसं असतं की लोक येतात वगैरे, तर सारवलं आहे. तर आपल्याकडे आपण इथे चप्पल काढू इथे अगोदर साईडला आणि तुम्हाला मी खळा दाखवतो. सो असं काही कोकणातला खळा आहे. आम्ही रात्री इथे ना भजन वगैरे असतं ना, तर इथे पण ना भजन वगैरे होतं. प्रत्येक कोकणातल्या घरात तुम्हाला ना घराबाहेरनं तुम्हाला ना तुळशीचं वृंदावन पाहायला मिळेलच. आणि बघा तुळस पण बघा काय फुलली आहे. काकीने जस्ट पूजा केली आहे. त्या पलीकडे तुम्हाला मी ना पोपट दाखवतो. आणि हा पोपट आहे ना बोलतो. सोनू सोनू. ॲक्च्युली तो ना घाबरतो, कारण का मी नवीन आहे ना म्हणून. सोनू. पण हा ना बोलणारा पोपट आहे. सोनू सोनू बोल. असो. तर असं काही अंगण आहे. तुम्हाला मी घर दाखवतोस. त्या पलीकडे ना अजून एक अंगण आहे, अजून एक खळ आहे, तो तुम्हाला दाखवतो. मांजर बघा. ॲक्च्युली ना गणपतीच्या वेळी ना 6 पिल्लं होती मांजरीची, पण आता फक्त 3च उरली आहेत. त्यातलं एक आहे. ही शपथ. हे मियाव नका मारते बघा. मियाव मियाव. हां अजून दुसरी कुठे आहेत आजी? बोलो बोलो. ॲक्च्युली हे कोणाचं घर आहे माहिती आहे? हे आमचंच घर आहे. म्हणजे पप्पांसोबत ना 4 भाऊ आहेत. आपलं घर तिकडचं आहे आणि चुलकाकांचं घर ना इकडचं आहे. एकच घर आहे, फक्त पार्टिशन आहे. सो हा त्यांचा असा खळा आहे छोटासा. आणि इथे ना थोडा वेळ ना वासर आता ना चारायला गेले, तर तुम्हाला मी नंतर दाखवीन संध्याकाळी जेव्हा येतील तेव्हा. आपल्यासोबत पण जॉईन झालं आहे हा लहान पिल्लू. अरे 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 अरे. सो संपूर्ण ब्लॉगमध्ये ना मी ह्याला माझ्यासोबत घेऊन फिरणार आहे. तर ॲक्च्युली ना हे काय माहिती आहे, ह्याला म्हणतात नाणी. नाणी म्हणजे काय माहिती आहे? कोकणातली चूल. जिथे आपण ना प्रत्येक कोकणाच्या घरामध्ये मला ना अशी एक नाणी पाहायला मिळेल, जी म्हणजे ना कोकणातली चूल असते. तिथे फक्त ना आपण पाणी किंवा काही ठिकाणी ना मटण वगैरे पण, चिकन वगैरे पण केलं जातं, पण मोस्टली ना पाणी गरम करतात सकाळच्या वेळी. आणि ही माझी आजी आहे, कपडे धुते सध्या. कपडे धुता. आणि त्या पलीकडे ना केळीची बाग पण आहे आणि तिथे ना वाडा पण आहे अजून एक, तोही तुम्हाला मी दाखवीन. तर चला एक एक करून आपण ना स्टेप बाय स्टेप ना हा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर ह्याचं नाव अजून मी काही ठेवलं नाही आहे किंवा कोणी ठेवलं नाही आहे. नका मारतोय तो. मग तुम्ही सांगा कमेंट करून ह्याचं नाव काय ठेवूया आपण. मग आपण याचं नाव ते ठेवू. आई शपथ नका मारतोय. चले हे माझ्यासोबत येते. अरे अजून पिल्ले आहे ते बघ. हा लहानपणी ना खूप क्यूट होता. म्हणजे गणपतीच्या वेळी ना मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा ही पिल्लं होती ना, खूप क्यूट होती पिल्लं. नका मारतायत. या आपण ना ह्यांना घेऊन ना जाऊया कुठे माहिती आहे? तुम्हाला पाठची ना वासरं दाखवतो. वासरं
गावातली ना हीच मजा असते की ना तुम्हाला असं काही ना प्राणी भेटतात तुमच्या अवतीभोवती. आणि वासरं बघा, ही वासरं पण ना लहान, आई शपथ, ही वासरं पण ना लहान होती गणपतीची हवी, पण आता मोठी झाली आहेत. राजा खूप ना राजा माणूस आहे बाई, काय पळत नाही मला बघून. ए राजा, ए राजा, हा ना पटकन ना चाटायला येतो, मला माहीत नाही का, बट ना काल पण जेव्हा याच्यासोबत मी खेळत होतो ना पटकन चाटायला येतो. हे राजा, हे सोन्या, हे सोन्या, हे सोन्या. हा म्हातारा झाला काय, सफेद केस येत आहेत. हे सोन्या. नानांनी पण ना गवत आणलं आहे त्यांना घालण्यासाठी. सो आपण ना वासरांना ना गवत घालूया. माझे कपडे खराब होणार आहेत, असो होऊन दे खराब. ए इथे इथे खा दे. हे राणी तुला पण घे, हे खा. ती पळते मला बघून, ही घाबरते ना, भीता ना ती. तुम्हाला बंटी दाखवत होता. राजा पाहिला, राणी पाहिली, बंटी बघा. बंटीला पण ना बांधून ठेवलं आहे आणि बंटी ना पटकन अंगावर येतो. ए बंटी, ए बंटी, बंटी बंटी बंटी, ए बंटी. बंटीला काय माहिती बांधून ठेवलं, कारण तो ना पटकन ना पळतो इकडे तिकडे आणि खूप अंगावर उडी मारतो. ए बंटी, ए सोन्या, तुला काय खायला घालू? बिस्किट. शेक हँड कर, शेक हँड कर, शेक हँड कर. हे बघा, बघितलं? ए आई शपथ, हे बघा, नका मारला, नका नाही मारला ॲक्च्युली, पण मारला नका. तू लांबच राहा, तू लांबच चांगला आहेस. तुला बांधून काढ होतं मला आता समजलं. मग तुम्हाला आता मी ना कोकणातलं माझं घर दाखवतो. या, हा आमचा हॉल आहे आणि लास्ट टाइम पण मी दाखवलेलं, समोर जो आहे तो आमचा देवार आहे आणि पप्पांसोबत 4 भावांचे 4 रूम्स, असं काही हॉल आहे. गणपतीला वगैरे ना भजन वगैरे इथेच होतं, हॉलमध्ये होतं. आणि त्या पलीकडे हा आमचा जो दिसतो ओटा, इथे गणपती बसतो, तो मी गणपतीच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. आणि हा आमचा देवार आहे बघा, असं काही देवार आहे. ठीक आहे, ही आमची रूम 4थी आणि ही जी रूम आहे ना ती माझ्या चुलत काकांची आहे. तुम्ही बैल पाहिले होते ना, त्यांची रूम आहे. सो तुम्हाला सांगितलं त्यांचं घर वेगळं आहे, एकच घर आहे पण त्यांना वेगळा सेपरेट त्यांची रूम आहे, असं आहे. कोकणाचं घर पाहिलं असेल, गाव पाहिलं असेल, वासरं पाहिली असतील. दुपारचे 12 वाजले आहेत आणि मी आलो आहे आमच्या गावातलं देवस्थान. इथे श्री गांगेश्वर देवालय, हे ॲक्च्युली कमान आहे आणि पाठीमागे मंदिर आहे. आज ना महाशिवरात्र आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये आपण ना तुम्हाला मी देवस्थान पण दाखवतो. कोकणातलं ना पारंपरिक जुन्या पद्धतीचं देवस्थान आहे, देवालय आहे. ॲक्च्युली थोड्या वर्षापूर्वीच थोडंसं रिनोव्हेशन केलं आहे, पण कौलारू आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी हे देवालय दाखवतो. आतमध्ये ना महाशिवरात्र उत्सव चालू आहे. तर थोड्या वेळात ना वारी येणार आहे. वारी म्हणजे काय, अंगाचा देव येणार आहे. संध्याकाळचे 4:30 झाले आहेत. थोड्या वेळापूर्वी तुम्ही ना महाशिवरात्र पाहिली असेल कोकणातल्या गावातली. ते करून घरी आलो, जेवलो आणि झोपलो. आता फ्रेश झालो, चहा घेतली आहे आणि ही चहा ना कोरी चहा नाही आहे, दूध टाकलेलीच आहे. सो आपण चहा ना बैलांसोबत पिऊया. तर चला तुम्हाला बैल पण दाखवतो. आणि माझ्यासोबत कोण माहिती नील आहे, कारण का माहिती आहे, ह्यांचे बैल आहेत ते, ह्यांना मारणार नाही, म्हणजे ह्यांना ओळखतात. मी कसं नवीन चेहरा आहे ना, तर चला या चहा पिऊया आणि बैलांसोबत ना गप्पा मारूया. ह्याचं नाव काय माहिती आहे, ह्याचं नाव आहे सर्जा आणि तो राजा. राजा आहे ना बाई मारकूट आहे, बघायचं आहे. हे बघा, हे बघा, हा तसा म्हातारा झाला आहे. हा पण मारणारच बैल होता, पण आता म्हातारा झाला आहे म्हणून तो मारत नाही आहे. पण हा बाई तरुण आहे आणि दोन्ही किल्लार जातीची आहेत, कोल्हापूरचे, बरोबर. आणि अजून एक बैल आहे, पाडा आहे. ह्याचं नाव काय, बंडू. मग नाव ठेवलं नाहीस? ए बंडू, नाव बंडू ठेवलं, नाव नाही त्याला. ओ
बाई नाही मारलं, नाही मारलं, नाही मारलं. मला वाटलं मारेल वाटलं, पण नाही मारलं. बाई मारतो आता, मारतो आता, मारतो. चहा पितोस? ठीक आहे, चहा पी, चहा पी, चहा पी, घे चहा पी, चहा पी, चहा पी. तर नाही नाही मारायला आला. दुपारी ना 12 वाजता खूप गरम होतं. जसे 4-5 वाजलेत ना, आता थंडगार हवा सुटायला लागली आहे. तर आपण चाललो, कुठे चाललो माहिती आहे? आपण चाललो आहे, मला विहीर दाखवतो, विहीर तेच आहे. पण त्या अगोदर ही वाट पहा. ही अशी वाट आहे आणि वाटेच्या दोन्ही बाजूला ना झाडं आहेत. इथे आहेत आंब्याची झाडं आणि इथे आहेत सुपारी आहे, केळीची झाडं आहेत, त्यासोबत नारळाची झाडं पण आहेत. तर चला यात मग झाडं दाखवतो आणि विहीर दाखवतो. आणि इकडची वाट बघा. पावसाळ्यात ना इथे खूप रान वाढलेलं असतं. इथे भात शेती होते. इथे नारळाची झाडं आहेत, पाठीमागे सुपारी झाडं आहेत 2. ह्या 2 सुपारी आहेत आणि त्या पलीकडे ह्या 2 सुपारी आहेत. ही नारळ आहे, ही केळीची झाडं आहेत बघा. सो असं काही छोटंसं म्हणू शकता तुम्ही बाग आहे. केळीची बाग आहे, आंब्याची बाग आहे, नारळाची बाग आहे, सुपारीची बाग आहे. एकच बाग आहे सर्वी. मस्तपैकी वारा सुटला आहे आणि वारा सुटलाच आहे. तर तुम्हाला मी ना थंडगार पाणी तर पाजू शकत नाही, बट थंडगार ना विहीर दाखवतो. या अशी लहान लहान ना नारळ पडलेली असतात. चला या आता तुम्हाला मी दाखवतो, विहीर दाखवतो. आणि ही विहीर ना असं म्हणतात की ना 12 महिने असते, पाणी कधीच संपत नाही. आता कसं माहिती आहे, सर्वांना आता गावी ना खूप कमी माणसं राहतात. मग सर्वांना आता कसं आहे, सर्वांनी ना मोटर लावली आहे. तर तुम्हाला 24 तास घरी पाणी तर उपलब्ध आहे. तर कोणाला विहिरीवर सहजा येत नाही. पण तरी पण आम्ही लहानपणी ना जेव्हा मम्मी किंवा काकी वगैरे यायचो ना, तेव्हा मग मम्मी वगैरे पाणी ओढायचे आणि आम्ही मग कशी डोक्यावर घेऊन जायचो. ते दिवस वेगळे होते. तर चला हे बघा, सावकाश केवढी मोठी विहीर आहे बघा. आणि पाणी बघा, पावसाळ्यात ना पाणी ना इथपर्यंत असतं, वरपर्यंत असतं टोकापर्यंत. बरोबर ना? समाधान. 5 ते 10 मिनटं आपल्या घरापासून वॉकिंग करत आपण बसलो आपल्या कोकण रेल्वेला. माझं घर ना इथून फक्त 5 ते 10 मिनटावरच आहे. घरातून ना कोकण रेल्वे दिसते आणि कोकण रेल्वे माझं घर पण दिसतं. मी ना आपल्या एका ब्लॉगमध्ये अंगणवाडीच्या 2 वर्षा अगोदर दाखवलेलं पण होतं घर आपलं. आणि नॉर्मली पण आपल्या गावातून पण आपलं रेल्वे दिसतेच. तर चला आता आपण चाललो आहे कोकण रेल्वेतून पटरीवरून ट्रॅक करून चालत चालत कुठे, आचेरण्याला. इथून जवळचं स्थानक आहे आचेरणे, पुढे वैभववाडी, कणकवली. ही साईड आहे आपली मुंबई साईड, ही गोवा साईड. आता आपण काय करूया माहिती आहे, ही कोकण रेल्वे आहे ना, चालत चालत जाऊया कुठे, आचेरणे रेल्वे स्थानकावर. तर चला. आणि मस्त सीन असं आहे ना की 5:15 झाले आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता टायमिंग झाला आहे आपल्या लाडक्या 12051 जनशताब्दी एक्सप्रेसचा येण्याचा. ती ट्रेन येणार कणकवलीवरून, जाणार कुठे, थेट वैभववाडी. तर चला बघूया आपल्याला शताब्दी एक्सप्रेस पाहायला मिळते का कोकण रेल्वेवर. आता ना ट्रॅकवरून चालत चला आपण चाललो आहे. कुठे चाललो आहे? आपण चाललो आहे आचेरण्याला, वैभववाडी साईड, आचेरणे रेल्वे स्थानक. आणि कणकवलीवरून ना ट्रेन येऊ शकते. सो आपण ना ट्रॅकवरून चालत जाऊया, पण थोडी काळजी घेऊया. त्यानंतर आपण ना साईडनीच जाऊया. तर चला. चालता चालता हाफवेवर आपण पोचलो आणि आपण पोचलो इथे कुठे, झिरंगा सेतू. 3x20 मीटरचा हा पूल आहे आणि खाली ना पाणी पण वाहत आहे. तर ट्रेन यायला अजून वेळ आहे. तो पण तुम्हाला ना ब्रिज दाखवतो आणि खाली नदी वाहते ती दाखवतो. या जे पण कोण रेल्वे फॅन असेल किंवा रेल्वेमध्ये काम करतात ना, हे काय मला कमेंट करून सांगा. आता इथे बघा नदी बघा. इथून जर चुकून पण पडलात तर गेलात. आणि तो कोणता डोंगर आहे माहिती आहे? सालवा डोंगर. जे कोणाला माहिती असेल ना, जे कोण पण ना वैभववाडी जवळ राहतात ना, त्या लोकांना माहिती आहे. तर ज्यांना माहिती आहे, ज्यांनी हा डोंगर पार केला नाही, मग कमेंट करून सांगा कोणी कोणी केलं आहे. आणि तुम्हाला तर मी ना नदी दाखवतो. नदी बघा. टँग. जर चुकून पाय घसरला तर मग आली ट्रेन आली हॉर्न वाजतोय ट्रेन आली. चल लवकर लवकर लवकर, ट्रेन येते काहीच ट्रेन येते आली येतो आवाज, ट्रेन येते. हे बघा आम्ही आहोत झेरंगा ब्रिज आणि ट्रेन येते. कोणती येते? तीच आहे ना, तेजस आहे. येतो आवाज, ट्रेन येते फायनली. 22119 तेजस एक्सप्रेस. ते बघा आली, फायनली आली बघा. 22119 तेजस एक्सप्रेस. बाई एक नंबर.
मला ट्रेन पाहायला मिळाली 2211 तेजस एक्सप्रेस, जी डिलेमध्ये चालली आहे. साल्या मारला तुला, जी चालली आहे डिलेमध्ये, बट जस्ट क्रॉस झाली आहे वैभववाडी आचिरना. बाई एक नंबर, काय एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा ट्रेन पास झाली ना तेव्हा मोटरमॅननी ना हॉर्न पण वाजवला. तुम्ही ऐकवायला असेल तुम्हाला ब्लॉगमध्येच. तर कोणी असा काही अनुभव केला ना मला कमेंट करून सांगा. आम्ही तर खूप अनुभव केलेत. म्हणजे मेमध्ये पण आम्ही जेव्हा सुट्टीमध्ये येतो ना इथे तेव्हा पण आम्ही खूप असे अनुभव केलेत. आता पण क्लोज असा अनुभव केला आहे. तर कसा वाटला आणि ह्यावेळी आपण रेकॉर्ड केलं तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. गाईस मी येऊन पोचलो आहे आचिन्य रेल्वे स्थानक. आणि अजून एक ट्रेन येते. ती कोणती येते तेवढ्यात ती आली 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 कोणती आपण ना ट्रेनवरची ना बोर्ड वाजून पाहूया. हे बघा ट्रेन पास होते आता. ही कोणती ट्रेन आहे माहिती आहे तुम्हाला? LTD मडगाव, ज्या ट्रेनने आपण प्रवास केला मुंबईवरून कोकणात. क्या बात आहे. आपण हा व्हिडिओ एंड करतोय. ज्या ट्रेनने आपण प्रवास केला त्याच ट्रेनने आपण हा व्हिडिओ एंड करतोय. तीच ट्रेन पाहून आपण व्हिडिओ एंड करतोय. मग फायनली मी येऊन पोचलो आचिन्य रेल्वे स्थानक. आपल्या घरापासून 20 ते 25 मिनटं आहे वॉकिंग. जर पटकन आलो तर, नाहीतर मग टाईमपास आम्हाला 1 तास लागला. खूप काही शूट केलं आपण रस्त्यामध्ये वाटेमध्ये. सो आपण पोचलो आचिन्य रेल्वे स्थानक. तर ही व्हिडिओ मग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कोकणाचं घर कसं वाटलं, कोकणाचं गाव कसं वाटलं, बैलं कशी वाटली, अंगण कसं वाटलं, घर कसं वाटलं, बाग कशी वाटली. भरपूर काय आपण ब्लॉगमध्ये पाहिलं. महाशिवरात्री पाहिली, गांगेश्वर देवाळाला पाहिलं. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं कोकणाचं गाव कसं आहे मला तेही सांगा कमेंट करून. इन्स्टा हँडलला माझ्या फॉलो करा संकल्प_सावंत. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा.